वा रे वा, महायुतीचं सरकार. एका मंत्र्यानं शिक्षा तर दुसरा मंत्री जमीन घोटाळ्याचा आरोप. महायुतीच्या सरकारमधील अनेक मंत्री वेगवेगळ्या कारणानं वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यातच आता नवी भर पडली असून एका मंत्र्याला न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, तर दुसऱ्या एका मंत्र्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे हे कायम वादग्रस्त राहिलेले आहेत. जाहीरपणे बोलताना सुद्धा त्यांनी कायदा पायदळी तुडवलेला आहे. पण आता त्याच कायद्यानं मंत्री नितेश राणे यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाखाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. एका रस्त्याच्या पाहणी प्रकरणी नितेश राणे यांनी अभियंते प्रकाश खेडेकर यांच्यावर चिखलफेक केलेली होती. त्याचबरोबर त्यांना बांधून सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं. सोबतच खेडेकर यांच्या कपड्यांना धरून त्यांच्याशी बोलताना असभ्य वर्तन देखील करण्यात आलेलं होतं. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील तेव्हा चांगलाच व्हायरल झालेला होता. नितेश राणे यांच्या विरोधामध्ये 353 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यासोबतच इतरही काही महत्वाच्या आरोपातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. परंतु न्यायालयानं भारतीय दंड विधान कलम 504 म्हणजे सार्वजनिक शांततेचा भंग होणं, शांतता भंग व्हावी यासाठी कोणाला तरी उद्युक्त करणं, या कलमांतर्गत नितेश राणे यांना दोषी ठरवण्यात आलं आणि ही शिक्षा सुनावली. नितेश राणे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत, तशी माहिती त्यांच्या वकिलानं दिलेली आहे. दुसरीकडं एकनाथ शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा मोठ्या अडचणीत आलेले आहेत. मीरा भाईंदर येथील एका कुटुंबाची जमीन हडपल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांनीच हे प्रकरण लावून धरलं. त्यामुळं प्रताप सरनाईक यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केलेला आहे. भाईंदरपाडा इथल्या एका शेतकऱ्याच्या जमिनीवर जबरदस्तीनं कब्जा करण्यात आलेला असून यासाठी 100हून अधिक गुंड पाठवण्यात आल्याचा दावा करून या आमदार नरेंद्र मेहता यांनी सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केला. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली आणि त्यानंतर मंत्री सरनाईक यांच्यावर कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भोईर कुटुंबाच्या एकूण 2439 चौरस मीटर जागेपैकी निम्म्याहून अधिक जागेवर अतिक्रमण करून ती जागा हडपल्याचा आरोप आमदार मेहता यांनीच केलेला आहे. त्यांच्या आरोपामुळं हे प्रताप सरनाईक अडचणीत सापडलेले आहेत. दुसरीकडं नरेंद्र मेहता यांच्या आरोपानं मी काही भीक घालत नाही असं प्रत्युत्तर या प्रताप सरनाईक यांनी दिलेलं आहे. काही असो, 2 मंत्र्यांची ही 2 दशा आणि दोघांची वेगळी दिशा. वा रे वा, महायुतीचं सरकार. एका मंत्र्यानं शिक्षा तर दुसरा मंत्री जमीन घोटाळ्याचा आरोपी. एक भाजपाचा, दुसरा शिंदे गटाचा. सब घोडे 12%. मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.